श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। मार्गशीर्ष महिना माता लक्ष्मीची, भगवान श्री हरी श्री विष्णूंची सेवा करण्यासाठी अतिशय प्रभावशाली मानला जातो। जेवढं महत्व श्रावण महिन्याला आपण देतो, श्रावण महिन्यामध्ये ज्या सर्व सेवा उपासना करतो त्याच पद्धतीने या मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा आपण बऱ्याचशा सेवा उपाय पण माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी श्री विष्णू यांच्या जास्त करत असतो। तर माता लक्ष्मीची सर्वात आवडती, सर्वात प्रिय आणि सर्वात जास्त लाभ देणारी सेवा म्हणजे कुंकुमार्चन, आणि अतिशय सोपी। कारण बऱ्याच ताई व दादांना हा प्रॉब्लेम होतो की अनुष्ठानं असतात, खूप नियम असतात, नियमांचं पालन करावं लागतं, अटी असतात, पूजा मांडणी असतात। तसं या सेवेमध्ये काहीही नाही, कोणतेही नियम नाही, कोणत्याही पूजा मांडणी नाही। इवन तुम्ही ताई असाल, दादा असाल, कोणीही तुम्ही ही सेवा करू शकता, असं काहीही बंधन नाही। आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी ही सेवा जी आहे ती अतिशय प्रभावशाली मानली जाते, माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी। आणि यासाठी खूप काही साहित्यही लागणार नाही। अगदी मी तुम्हाला झिरो पासून ते पूर्ण साध्या सोप्या पद्धतीने कुंकुमार्चन कसं करायचं, मंत्र, स्तोत्र, अभिषेक अगदी सगळं सांगणार आहे। तर सर्वात अगोदर बघा, या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही संपूर्ण मार्गशीर्ष महिना रोज सुद्धा कुंकुमार्चन करू शकता। खूप चांगली सेवा आहे आणि खूप छान रिझल्ट याचे आपल्याला बघायला मिळतील। पण तुम्हाला रोज शक्य नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील जे यंदा म्हणजे 2023-24 मध्ये 5 गुरुवार आलेले आहेत, तर या 5 गुरुवारी तुम्ही कुंकुमार्चन केलं तरीही चालेल, किंवा तुम्ही मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि पौर्णिमा या तिथींना या वारी कुंकुमार्चन केलं तरीही चालेल। तुम्हाला जसं शक्य आहे तसं तुम्ही करू शकता, हे मी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत। आता कुंकुमार्चन करताना बऱ्याच जणांचं असं येतं की तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकता, तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल त्यावर कुंकुमार्चन करू शकता, किंवा तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। आणि हे तिन्ही नसेल तर तुमच्याकडे तुमच्या कुलदेवीचा टाक असेल, फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्ही त्याच्यावर सुद्धा कुंकुमार्चन करू शकता। हा पण मी तुमचा डाऊट क्लिअर केला। आता कुंकुमार्चन करायचं म्हटलं की मग श्रीयंत्रावर किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर, टाकावर अभिषेक करायचा आणि त्यानंतर कुंकुमार्चन करायचं का? बऱ्याच वेळेला ज्या ताई दादांच्या घरी श्रीयंत्र आहेत त्यांना हा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडतो की श्रीयंत्रावर अभिषेक करायचा का आणि नंतर कुंकुमार्चन करायचं का? तर मी तुम्हाला माझं स्वतःचं सांगते। मी जेव्हाही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करते तर मी अगोदर श्रीयंत्रावर अभिषेक करते आणि त्यानंतर कुंकुमार्चन करते। पण तुम्हाला जर हवं असेल की मला अभिषेक नाही करायचा तर तुम्ही नका करू, तुम्ही डायरेक्ट कुंकुमार्चन केलं तरीही चालेल। पण मी अगदी प्रत्येक वेळी अभिषेक करते आणि त्यानंतर कुंकुमार्चन करते, कारण आपल्याकडून अभिषेकाची पण सेवा होते आणि कुंकुमार्चनची पण सेवा होते। म्हणून अभिषेक केला त्यानंतर मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल, टाक असेल, स्वच्छ पुसून घ्यायचं, कोरडं करायचं, ते नंतर एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचं आणि त्यावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। आता कुंकुमार्चन करताना मंत्र कोणता म्हणायचा त्याही पेक्षा की कुंकुमार्चन कोणत्या वेळेमध्ये करायचं आहे, तर हा संपूर्ण मार्गशीर्ष महिना जो आहे तो तुम्ही सकाळी 6:30 ते 7:30 किंवा संध्याकाळी 6:30 ते 7:30 ही वेळ जी आहे ती आपण माता लक्ष्मी येण्याची वेळ मानतो। तर संपूर्ण महिना तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही या वेळेमध्ये एक तर सकाळी किंवा एक तर संध्याकाळी तुम्ही कुंकुमार्चन केलं तर खूप उत्तम आहे। स्पेशली संध्याकाळी केलं तर खूप चांगलं आहे। पण ह्या वेळेमध्ये प्रत्येकालाच करणं शक्य होईल असं नाही, त्यामुळे तुम्ही सकाळी समजा तुमची देवपूजा झाली, तुम्हाला जर रोज करायचं असेल किंवा तुम्हाला मंगळवारी, शुक्रवारी, गुरुवारी करायचं असेल तर तुमची सकाळची देवपूजा झाली की तुम्ही कुंकुमार्चन करून घेऊ शकता। किंवा तुम्हाला फक्त गुरुवार करायचं आहे तर आपलं मार्गशीर्ष गुरुवारची पूजा झाली की तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। म्हणजे संध्याकाळच्या वेळेस आपण मार्गशीर्ष महिन्याची पूजा करतो तर ते झाल्यानंतर आपोआपच म्हणजे 6:30 ते 7:30 म्हणजे प्रदोष काळामध्ये तुमची कुंकुमार्चन सेवा होईल आणि या काळामध्ये केलेली खूप छान असते, म्हणून तुम्ही असंही करू शकता। आणि तुम्हाला मंगळवारी, शुक्रवारी फक्त करायची असेल पौर्णिमा तरी सुद्धा तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यावर करू शकता, किंवा तुम्ही संध्याकाळी दिवे लागणीला किंवा सकाळी 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये तुम्ही करू शकता, काहीही हरकत नाही। आता यासाठी पूजा मांडणी करण्याची आवश्यकता नाही। तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारीच फक्त ही सेवा करणार असाल तर ऑलरेडी आपण पूजा मांडणी केलेली असते, तर त्या पूजा मांडणीमध्ये आपण श्रीयंत्रही ठेवतो, तर तिथेच आपल्याला सेवा करायची आहे। पण
तुम्ही अगदी रोज करणार असाल किंवा फक्त मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला करणार असाल तर देवघरासमोर दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि श्रीयंत्रासमोर किंवा माता लक्ष्मी समोर किंवा देवीच्या फोटो समोर, मूर्ती समोर म्हणजे देवीसाठी म्हणून एक तुपाचं निरांजन लावायचं, तुपाचा दिवा स्पेशल वेगळा लावायचा आणि आपल्याला देवघरासमोर बसूनच कुंकुमार्चन करायचं आहे। कुठेही पूजा मांडणी वगैरे काहीही करण्याची आवश्यकता नाही, अगदी साधी आणि सोपी। म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की तुम्हाला साधी आणि सोपी सेवा आहे आणि याचे रिझल्ट जे आहे ते खूप जास्त आपल्याला बघायला मिळतील। आता कुंकुमार्चन म्हणताना कोणतं स्तोत्र म्हणायचं किंवा कोणते मंत्र म्हणायचे, तर तुम्ही कुंकुमार्चन 16 वेळा श्री सूक्तम म्हणून सुद्धा करू शकता। 16 वेळा श्री सूक्तम फलश्रुती सोडून म्हणायचं आहे आणि 16व्या वेळी जेव्हा तुम्ही श्री सूक्त म्हणाल त्यावेळेला तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे। त्यामुळे खूप काही वेळ लागत नाही, घाबरू नका की श्री सूक्त एवढं मोठं मग किती वेळ लागेल, अजिबात वेळ लागत नाही। श्री सूक्तम तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता आणि कुंकुमार्चनची सेवा करू शकता। महालक्ष्मी अष्टकम एक वेळा म्हणण्यासाठी फक्त 1 मिनिट ते 1.5 मिनिट लागतो, म्हणजे तुम्हीच विचार करा की अगदी कमीत कमी वेळामध्ये तुम्ही 16 वेळा श्री सूक्तम म्हणून कुंकुमार्चनची सेवा करू शकता। त्यानंतर तुम्हाला श्री सूक्तम ही येत नाही किंवा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम ही म्हणणं शक्य नाही तर माता लक्ष्मीचा तुम्हाला जो कोणता मंत्र येत असेल तो मंत्र म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। जसं की बघा, मी समजा मंत्राने मला कुंकुमार्चन करायचं असेल तर मी नेहमी कमलात्मक मंत्राने कुंकुमार्चन करते। कमलात्मक मंत्र कोणता? ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः। हा मंत्र तुम्हाला गुगलवर मिळून जाईल किंवा तुमच्याकडे आपलं केंद्रातलं नित्यसेवेचं स्तोत्र मंत्र पुस्तक असेल तर त्यामध्ये सुद्धा मिळून जाईल। आता हा मंत्र बऱ्याच जणांना अवघड वाटतो, तर अगदी साधा मंत्र माता लक्ष्मीचा बीज मंत्र श्रीम 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 हा मंत्र म्हणत तुम्ही कुंकुमार्चन केलं तरीही चालेल किंवा ओम श्रीम नमः ओम श्रीम नमः ओम श्रीम नमः हा मंत्र म्हणत तुम्ही कुंकुमार्चन केलं तरीही चालेल। आणि कुंकुमार्चन झाल्यानंतर अगदी दूध साखरेचा असेल, फळाचा असेल किंवा तुम्हाला शक्य असेल तर खिरीचा नैवेद्य आवर्जून आपल्याला माता लक्ष्मीला किंवा देवीला आपल्याला दाखवायचा आहे आणि अर्धा तास किंवा 1 तास तो नैवेद्य तसाच ठेवायचा आणि त्यानंतर घरातील सर्वांनी आपण तो नैवेद्य ग्रहण करायचा आहे। आणि कुंकुमार्चनचं जे कुंकू आहे बरेच जण काय करतात की त्याच दिवशी उचलतात, पण मी असं कधीच करत नाही। कुंकुमार्चनचं कुंकू दुसऱ्या दिवशी आपण स्नान वगैरे झाल्यावर देवपूजा करतो त्यावेळेला ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। आणि हे कुंकू तुम्ही बघा, मी काय केलेलं आहे, आपला श्रीखंडाचा डब्बा असतो आणि रिकामा झालेला तो ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी हे कुंकू ठेवते आणि प्रत्येक वेळेला हेच कुंकू मी कुंकुमार्चनसाठी वापरते। आणि बघा, माझ्या जे डोक्याला लावलेलं असतं ते माझं हे कुंकुमार्चन केलेलंच कुंकू लावलेलं असतं। जेवढ्या वेळे आपण त्याच कुंकवाने कुंकुमार्चन करू तेव्हा त्या कुंकवाची जी शक्ती असते त्यामध्ये ते देवत्व असतं ते वाढत असतं, त्यामध्ये वाढ होत असते। आणि त्यानंतर हे जे कुंकू आहे तुम्ही घरातील सर्व सदस्यांनी रोज आपल्या कपाळी लावलं तरीही चालेल किंवा कोणत्या शुभ कामाला जाताना, महत्त्वाच्या कामाला जाताना तुम्ही जर मनोकामना बोलून हे जर कुंकू लावून तुम्ही गेलात तर त्या कामामध्ये येणारे अडथळे दूर होऊन आपलं काम पूर्ण होतं असं म्हटलं जातं। त्यामुळे या कुंकवाचा वापर तुम्ही असं करू शकता। आणि हे कुंकू समजा तुम्ही संपूर्ण महिनाभर कुंकू वापरत असाल तर आज आपण कुंकुमार्चन केलं, दुसऱ्या दिवशी ते डब्बीत काढून ठेवलं, परत त्याच कुंकवाने कुंकुमार्चन केलं, आपण ते डब्बीत काढून ठेवलं, परत त्याच कुंकवाने सेम या पद्धतीने आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे आणि ते साठवून ठेवायचं आहे। तर आय होप तुम्हाला सगळ्या कुंकुमार्चन बद्दलच्या ज्या गोष्टी आहेत त्या क्लिअर झालेल्या असतील आणि अगदी तुम्ही निसंकोचपणे कुंकुमार्चन सेवा जी आहे ती या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कराल अशी आशा करते। श्री स्वामी समर्थ।